मला गिफ्ट करायचं असेल काय तर मला घड्याळ गिफ्ट करा वॉलचं. तर मला घड्याळ पाहिजे. नंतर हे जे भांडी घासायचं काम असतं ना ते मला नाही आवडत. पण आता कसं मजबुरी आपली त्यामुळे आपल्याला भांडी घासावं लागणार. आणि ठीक आहे, चांगलं गोष्ट आहे की आपण स्वतःची कामं सगळी स्वतः करतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आता ते घडीवाला भेटलं त्यामुळे मी वॉच करून घेतो आहे. एंट्री केल्या केल्या थारची एंट्री झालेली आहे. थोडीशी ॲक्च्युली विंटर शॉपिंग करायची होती, तर आता विंटर चालू झालं आहे त्यासाठी आलो होतो. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचं सकाळ मस्त झालेली आहे आणि मी थोडंसं आज खुश पण आहे, कारण 2-3 कामं झालीत माझे. म्हणून काल मी थोडंसं लॅपटॉपवरती काम करत होतो. मला माऊसची गरज पडते सारखी कंटिन्यू, कारण ते माऊस पॅडवरती कंटिन्यू हात हलवता येत नाही, म्हणजे ते स्क्रोल करता येत नाही बार बार. माऊस कंपल्सरी घेतलं पाहिजे मला. आणि हे माझं घड्याळ आहे, हे घड्याळ बंद पडलेलं आहे. बंद म्हणजे ते काटा आहे, तो तुम्हाला सांगितलं होतं ना 11 नंबरचा काटा, तो अडकून ना हे सेकंड काटावरती पडलेला आहे. त्यामुळे काय होतं आहे, तर सेकंड काटा पण फिरणं झालं आहे. आणि बोलतात की बंद घड्याळ घरी ठेवायचं नसतं. तर मला काय करून चेंज केलं पाहिजे घड्याळ. चेंज म्हणजे रिपेअर केलं पाहिजे, नाही तर काय बोलतात कामं थांबतात वगैरे असं मी ऐकलं आहे. त्यामुळे बंद घड्याळ नाही ठेवायचं घरी. आणि मला माझ्या घरातपर्यंत घड्याळ घ्यायचं आहे. तुम्ही मला गिफ्ट करायचं असेल काय तर मला घड्याळ गिफ्ट करा वॉलचं, कारण मला घड्याळ पाहिजे. चला आपण आता फटाफट फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झालेली आपली, आणि आपण आता डबा आणूया आणि डबा खाऊन घेऊया. आपल्याला झाडांना आता पाणी घालायची गरज नाही, कारण काय सुकले तर नाहीत पानं झाडं. हे शेंगा बघा बऱ्यापैकी सुकलेले आहेत, म्हणजे कारण इथं ऊन येतं ना दुपारचं, तर बऱ्यापैकी सुकलेले आहेत. आता हे खाऊ शकतो आपण शेंगा. मी हे बघा आता एक 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 खाऊन आहे ना इथे अशी फोलकडे जमा करतोय. हे बघा जसं कुठे गेलं, जसं इच्छा होते खाण्याची ना, इथे येतो 1-2 शेंगा खातो आणि ते फोलकडे जमा करतो. म्हणजे नंतर संध्याकाळी टाका, म्हणजे नंतर सकाळी आपलं कचरा वाला येतो तेव्हा कचरा टाकतो. माझ्याकडे कच्च्या शेंगा पण आहेत अजून, त्या मी अजून हे नाही केलं. ते मला भाजायचे आहेत कच्च्या शेंगा, कारण ते तर वाळून जातात पूर्ण. चला तर डब्बा भेटलेला आहे. चला अंड्याची भुर्जी, फटाफट डबा भरून घेऊया आणि भेटूया. कारण थोडंसं उशीर झालेलं आहे. मला ना माझे कपडे ना थोडेसे असे टाईट व्हायला लागले. काय काय कपडे ते टाईट व्हायला लागले. तर टाईट होण्यापेक्षा मला वाटतं मीच थोडं जाडा होत चाललो आहे. मला बारीक व्हायचं आहे. आणि मी मध्ये ठरलो पण होतं जिम वगैरे जॉईन करायची. ते मित्राचं थोडंसं प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं होतं जिम जॉईन करायचं. थोडं होल्ड केलं, बोलो की एकत्र गेलं तर कसं सपोर्ट कोण असेल ना सोबत तर बरं पडतं. पण आता तो कधी जॉईन करेल त्याची गॅरंटी नाही, पण मला आता जॉईन केलं पाहिजे. आता मी शिडी चढत आलो आहे, 2 माळे चढले फक्त, तरी थोडंसं दम लागलेत होते. तर असा प्रॉब्लेम आहे, दम लागायला सुरुवात होते. फटाफट चला आपण भरून घेऊया. कारण आता कसं आपल्याला चालण्याची वगैरे सवय नाही ना, म्हणजे मी सकाळ सकाळ थोडं चालतो, पण तरी पण दम लागतो लगेच, कारण थोडं ताकद पाहिजे अंगामध्ये. एवढं बस झालं. एक ह्या 2 चपात्या आपण ह्याच्यात टाकूया, कारण ह्या ओल्या नाहीत ना, कारण त्या ही बघा ही थोडीशी ना घाम सुटतो, ओलसर होते ती चपाती, कारण पाणी सुटतं ना त्यामुळे. चला हे झालं. चला तर ड्रायफ्रूट्स घेऊया आणि खायला बसूया. इथं आहे ड्रायफ्रूट्स, घेऊया थोड्या वेळात. हे इथं ठेवूया पहिलं. पाण्याची बॉटल मोकळी झाली, पाण्याची बॉटल भरून ठेवली पाहिजे. मी काय करतो ना, ही जी बॉटल जी घेऊन जातो ना ती मोकळी तर ती भरून ठेवतो आणि मग दुसरी घेऊन जातो, म्हणजे ती सकाळपर्यंत थंड होते मस्तपैकी. संध्याकाळी काही थंड पाणी पिण्याची गरज मी थंड पाणी तर पित नाही मी, पण कधी वाटलं जास्त गरम झालं काय तर थंड पाणी पिऊ तर मिक्स करतो मी पाणी थोडंसं. अर्धा ग्लास साधं घेतो, अर्धा ग्लास थंड घेतो. एवढं ड्रायफ्रूट्स घेतलेत. ड्रायफ्रूट्समध्ये मला जरा सजेस्ट करा तुम्ही की काजू, बदाम, पिस्ता आणि मनुकेच इनफ आहेत की दुसरं काय घेतलं पाहिजे. घाम येतोय कारण पंखा बंद केलेला आहे. बघा पंखा चालू केला ना की पंख्याचा आवाज जास्त येतो.
मी ठरवतो माईक घ्यायचं, पण आता खर्च तर जास्त झाला मॅकबुक घेतल्यामुळे, त्यामुळे थोडंसं होल्ड केलं आहे. जे छोट्या मोठ्या गोष्टी मॅकबुकच्या, जसं स्टँड झालं, माऊस झाला, त्या गोष्टी घेतो आणि मग नंतर माईकच्या मागे पडतो. हा मोबाईल आहे ना, तो पण बघा इथे तुटलेला आहे, परत ते मागे पण तुटलं आहे आणि बऱ्यापैकी मोबाईल आता तो हँग व्हायला लागला आहे. तर मला तो मोबाईल पण चेंज करायला लागेल. पर्सनल मोबाईल आहे माझा, तो पण चेंज करायला लागेल. खर्च येतो ना एका वेळेला, असं येतात ना, काय सांगू तुम्हाला. बघा कसं कसं आपण हळूहळू सगळं ॲडजस्ट करूया. अशी मनपसंत भाजी असेल ना, म्हणजे जसं अंडा भुर्जी म्हणा, की वाटाण्याची भाजी, चण्याची भाजी, अशा काय काय भाज्या आहेत ना, मला ते भरपूर आवडतात. तर मी एकदम मस्त चाटून पुसून खातो. मग मला नाही भांडी धुवायचं म्हटलं ना की थोडंसं जीवावर येतं, कारण भांडी धुवायचं काढलं, बाकी मला सगळ्या गोष्टी काही पण करायला आवडतं. म्हणजे जेवण बनवायला म्हटलं ना, मी जेवण बनवू शकतो. पण जेवणामध्ये पण एक प्रॉब्लेम काय माहिती आहे तुला, आता चिकन बनवायचं, तर चिकनसाठी लागणारं जेवढं साहित्य आहे ना, ते सगळं मला रेडी असेल ना, तर मग मी बनवायला रेडी असतो. म्हणजे मला एकदम बनवायला काय टेन्शन वाटतं. आणि त्याच्यानंतर खायचं आणि नंतर हे जे भांडी घासायचं काम असतं ना, ते मला नाही आवडत. पण आता कसं मजबुरी आपली, त्यामुळे आपल्याला भांडी घासावं लागणार. आणि ठीक आहे, चांगलं गोष्ट आहे की आपण स्वतःची कामं सगळी स्वतः करतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. चला, डबा वगैरे भरलेला आहे, आपण डबा खाऊन पण घेतलेला आहे आणि आता आपण आपल्या निघायचं कामासाठी. कारण काम करणं इम्पॉर्टंट आहे. काम नाही केलं तर पैसा नाही भेटणार, पैसा नाही भेटला तर आपल्या अशी ख्वाहिश पूर्ण नाही होणार. आपलं काय काय स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणार नाही. तर चला फटाफट आपण आता कामाला निघूया, आपलं वर्किंग करूया आणि मग संध्याकाळी आपण आपलं रिटर्न येऊया आणि बघूया काय घडतं आजच्या दिवसात. चला मग आजच्या दिवसाला सुरुवात झालेलीच आहे, पण आता इथून पुढे जे माझं ऑफिसचं वर्किंग आहे त्याच्यामध्ये मला आता काम करायचं, ते मला त्याची सुरुवात करायची. तर अशी थोडासा वेळ आहे मला निघायला. म्हणजे ॲक्च्युली माझ्या कलिगचा कॉल आला होता, त्यासोबतच जायचं आहे. तर तो येतोय 5-10 मिनिटामध्ये. तर 10-15 मिनिटं मला वेळ आहे. तर कपडे सुकले तर आपण कपडे काम करूया, कपडे काढूया आणि कपाटामध्ये ठेवून टाकूया. म्हणजे ही जागा सगळी जरा मोकळी होईल. 2-3 शेंगा खाऊया. थांबा पहिला. शेंगा दिसलं ना की तोंडाला हे नाही राहत, ताबा नाही राहत तोंडावरती. खावंशीच वाटतं शेंगा कंटिन्यू. हे बघा कपडे काढलं तर घडे घालून ठेवूया फटाफट. आता हे बघा, हे असं आपण ठेवलं ना की कसं मस्तपैकी जागा पण स्पेस मोठी राहते आणि कामं करायला पण बरं वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं. ये घड़ी है, मैं एक्चुअली वहाँ पे सेल चेंज करवाया था लास्ट टाइम, बंद नहीं हुआ है. प्रॉब्लम क्या हुआ मालूम है, ये 11 नंबर का काटा ना, ये टूट गया और इसके ऊपर अटक गया है, तो उसके वजह से ना वो रुक रहा है. तो वो इस पे चिपका दो ना वो. तर आता ते घडीवाला भेटलं त्यामुळे मी वॉच करून घेतोय. सेल देखो कभी डाला है, 1/3/25 है ना, 1/3 मतलब 30 मतलब. पहले भी छिपा हुआ था, क्या हुआ पहले नहीं निकला था, पता नहीं. अभी मैं जब देखा ये निकल गया. किसको दिखा रहे हैं? किसको दिखा रहे हैं? नहीं दिखा नहीं रहा हूँ, मैं वीडियो बना रहा. मेरा वो टाइम डेट सेट कर देना, 12:50, 10 मिनट आगे रख देना. आता चालू झालं ना, फायनली चालू झालेलं आहे घड्याळ. तर बघा 1 वाजलेत. 2-3 दिवस झालं कंटिन्यू ते घड्याळच बंद होतं. फायनली आज टाईम भेटला तर करून घेतलं. भारी ॲक्शन मूवी आहे. हां, तू ट्रेलर देखे का तो मालूम पडेगा. 7 नोव्हेंबरला रिलीज झालेलं आहे. थोडंसं काम होतं त्यामुळे आलो इथे. काम म्हणजे ऊन पण बाहेर आहे, आतमध्ये AC असतं ना, त्यामुळे तर AC फिरून येऊया. एंट्री केल्या थारची एंट्री झालेली आहे. कलर मस्त लग रहा है ना, थोडंसं ग्रे टाईप आहे ना, त्याचं संपलं नाही वाटतं. जिराफ. थोडीशी ॲक्च्युली विंटर शॉपिंग करायची होती, तर आता विंटर चालू झालं आहे त्यासाठी आलो होतो. विंटर सीझन चालू झालेलं आहे आणि थोडी शॉपिंग करायची होती कलिगला, त्यासाठी आलो होतो. तो जरा बाहेर चालला आहे 2-3 दिवस त्यासाठी. तर आपण पण बघूया काय शॉपिंग करायला भेटते का काय. म्हणजे आता ज्या घ्यायच्या गोष्टी तर भेटल्या काय मनासारखं तर घेऊया, नाहीतर मग आपलं आपण हवा खायची मग निघायचं. चला पहिलं आपण आता ट्रेंड्समध्ये जाऊन बघूया काय भेटतंय का. विंटरसाठी असे टी शर्ट आलेले आहेत. इकडे हे पण
999. हे एक जरा चांगलं वाटतं आहे. अरे हां, इथे एक टी शर्ट चांगलं आहे. हे शर्ट ऐसा दिख रहा है ऊपर से. तर वेस्ट साईडमध्ये जाऊया, कारण तिकडे तर काय भेटलं नाही एवढं चांगलं. तर इथे बघू काय भेटतंय का. ये भी अच्छा लग रहा है ना, थोड़ा जाड़ भी है ये. इसका प्राइस क्या देख जरा. ऊपर से 2500 का. अच्छा तो लग रहा है और तेरे को 0 डिग्री में भी ठंडी नहीं लगेगा. इसका प्राइसिंग देखने दे. 2500 का ही है. रात को बहुत चमकता रहेगा, मस्त एकदम लाइटिंग बीटिंग रहेगा. रात को नहीं आएगा. नहीं ना अभी ये लगाने के बाद रात को आया नहीं मैं. अच्छा लग रहा है. टाइगर 15 वाला आइसक्रीम. मी एक कोन घेतो छोटासा. बटर स्कॉच का ना, बरोबर मेरे को बटर स्कॉच चाहिए था.